रायगड, पनवेल, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील बातम्यांसाठी पहा क्रांती सम्राट, आपल्या हक्काचं व्यासपीठ। हा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी याचं काम चालू आहे आणि यामुळे कोकणवासियांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि म्हणून यामध्ये अनेक वेळा बैठका झाल्या, परंतु काही कॉन्ट्रॅक्टर काम घेतात आणि काम सोडून देतात। तशाच प्रकारचे इथं काम पाहिलं आपण। बायपासचं काम बंद आहे गेले अनेक 2-3 वर्ष। त्याचबरोबर आज गणपती उत्सवासाठी जे चाकरमानी कोकणामध्ये जाणार आहेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी स्वतः या ठिकाणी आज पाहणीसाठी आलो। यामध्ये नॅशनल हायवे, स्टेट हायवेचे, PWDचे आणि त्याचबरोबर इतर जे आपल्या संस्था आहेत, या MSRDC असेल, अनेक लोक आहेत आणि त्याचबरोबर यासाठी या पावसामध्ये हे डांबर आणि पाऊस याचं जे काही विरोधाभास आहे त्यामुळे इथे जिओ पॉलिमर टेक्नोप्लास्ट अशा प्रकारचं एक मेथड आम्ही वापरलं। 1 तासामध्ये तो पूर्ण खड्डा पूर्ववत होऊन जातो आणि दुसऱ्या तासाला याच्यावरून ट्रॅफिक ट्रेलर आपण सोडू शकतो। त्याचबरोबर दुसरं आम्ही त्याच्यामध्ये एक आणखी DLC केलं, ती एक टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरली। त्याचबरोबर रॅपिड ॲक्शन M60 ग्रेडचं एक मटेरियल आहे, ते टाकल्यानंतर त्याच्यावर रोलिंग केल्यानंतर ताबडतोब त्याच्यावरून गाड्या सोडता येतात, तेही मेथड या ठिकाणी वापरतायत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिकास्ट पॅनल, जे प्रिकास्ट पॅनल बनवायलाच 15 दिवस, क्युरिंगसाठी 20 दिवस लागतात। म्हणजे एवढे दिवस तर आपण वाहतूक इथे मुंबई गोव्याची थांबू शकत नाही, म्हणून SMC कंपनीने मी सांगितल्यानंतर प्रिकास्ट पॅनल बनवून आणले ट्रेलरवर लोड करून। आणि आता आपण लोणेरेमध्ये आपण पाहिलं, लोणेरे तळेगाव जवळ प्रिकास्ट पॅनल अंतरले आणि त्याच्यावरून आमच्या गाड्या आता आल्या, तुमच्याही त्याच्यावरूनच आलेल्या आहेत। तर हे प्रिकास्ट पॅनल ही 27 आणि 15 अशा एकूण 40 दिवसाचा पिरियड जो आहे तो वाचवला आणि तो तात्काळ या ठिकाणी आणून आपण ते प्रिकास्ट पॅनल अंतरल्यानंतर रोड तयार झालेला आहे। असे जवळपास 150 ते 200 प्रिकास्ट पॅनल तयार आहेत आणि त्या माध्यमातून देखील या जिथे मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत त्या ठिकाणी प्रिकास्ट पॅनलचा वापर होईल। आणि मी मगाशी म्हणालो M60 जे ग्रेड आहे विथ हार्डनर आणि ते जिओ पॉलिमर टेक्नो जो पॅच आहे या माध्यमातून हे रस्ते आपण करतोय। मला वाटतं की गणपतीच्या अगोदर मॅक्झिमम या ठिकाणी ही दुरुस्ती झाली पाहिजे। यासाठी डे नाईट वॉर फुटिंगवर ही सगळी टीम काम करेल। त्याला प्रायव्हेट ज्या आणखी काही कंपन्या आहेत त्या देखील मदत करतायत। मोठ्या प्रमाणावर टीम वर्क म्हणून या ठिकाणी आम्ही ते करून या कोकणवासियांना कशी यामधून दिलासा द्यायचा, त्यांची गैरसोय दूर कशी करायची यासाठी प्रयत्नशील आहोत। यामध्ये मात्र जे कॉन्ट्रॅक्टर जे कॉन्ट्रॅक्ट घेऊन कामच केलं नाही, बायपासची कामं असतील, सबवेची कामं असतील, अंडरपासची कामं असतील, ती कामं सोडून दिली त्यांनी आणि ते बायपास न झाल्यामुळे ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूला देखील तेच जबाबदार आहेत। आणि म्हणून मी सांगितलंय फक्त टर्मिनेट करून चालणार नाही, ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही, त्यांच्यावर FIR दाखल केला पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। तर खऱ्या अर्थाने इतरही कॉन्ट्रॅक्टर याची सबक घेतील आणि अशा प्रकारे काम घेऊन पळून जाणे, सोडून देणे, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करणे हे थांबेल। म्हणून मी स्वतः याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातलेलं आहे। हे पूर्णपणे ज्यांनी या दिरंगाई केलेली आहे कामामध्ये या कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी गुन्हे देखील करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं, SPंना मी सांगितलं, विभागीय आयुक्तांना मी सांगितलेलं आहे की कुणालाही सोडू नका, बिलकुल कुणाची गय करू नका। जे लोकांच्या जीवाशी खेळतायत त्यांना बिलकुल जेलमध्ये टाकलं पाहिजे। तेव्हा पैसे घेतायत, फुकट रस्ते करतात का ते? हे पैसे घेऊन देखील या कामाची वाट लावणे, कामाला विलंब करणे, काम डिले करणे
आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होऊन माणसं मरणे याला जबाबदार हे बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि म्हणून यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्यात आणि त्याप्रमाणे कारवाई होईल. समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण केला, तोच एकनाथ शिंदे पॅटर्न मुंबई गोवा महामार्गावर त्याचा पाहायला मिळेल. नाही बघा, तुम्ही प्रिकासचे पॅनल पाहिले नाहीत. अख्खा रस्ता त्याच्याने तयार होतोय. प्रिकास पॅनल आम्ही तिकडे बनवले आणि ते इथे येऊन फक्त लॉन्च केले, त्यामुळे रस्ता कम्प्लीट तयार होतो. जसं आम्ही मुंबई नाशिक जो ठाणे नाशिक हायवे आहे तिथं देखील हीच मेथड वापरली. आज तुम्हाला फरक जाणवेल. नाशिकला 8-8 तास लागत होते, आज 3.5 तास लागत आहेत ट्रॅव्हल टाइम. तर यामध्ये देखील आता पाऊस जोरात पडतोय म्हणून पावसामध्ये जे मटेरियल टिकेल ते आम्ही लावतोय आणि पावसानंतर हे सर्व रस्ते जे आहेत हे रस्ते युद्ध पातळीवर होतील, वेळेमध्ये पूर्ण होतील अशा प्रकारची काळजी आम्ही घेऊ. 7 सप्टेंबर गणेशोत्सवाची सुरुवात होते, तर पूर्वी संपूर्ण महामार्ग आहे त्याची डागडुजी पूर्ण होईल का? कारण बघताना म्हणून त्याच्यावर आम्ही जास्तीच्या टीम लावलेल्या आहेत. त्या टीम काम करतायत. इथे सर्व टीम मिळून एकत्र कुणाचं काम आहे, नॅशनल हायवे आहे का पीडब्ल्यूडीचं आहे असं बघायचं काम नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन आणि याच्यामध्ये अनेक लोक SMC सारखे आम्ही घेतले आहेत. आम्ही आमच्या प्रशांत ठाकूर असतील, आणखी काही जे या उद्योगामध्ये काम करतायत तर त्यांना देखील आम्ही सांगितलंय की तुमची मॅनपॉवर मशिनरी या ठिकाणी तुम्ही द्या आणि जेणेकरून जवळ याचं जे काही RMC प्लांट आहे तिथून हे RMC मटेरियल उचललं, त्यामध्ये हार्डनर मिक्स केला आणि बाकी जे काय त्याच्यामध्ये फायबर पण आहे, याचा टिकाऊपणा राहण्यासाठी या सगळ्या मेथडचा वापर केलेला आहे पहिल्यांदा. मालवणमध्ये दुर्घटना घडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे विरोधक टीका करतात. सूर्याताईंनी ट्विट केले आणि म्हणाले की ठाण्यातल्या एका कॉन्ट्रॅक्टरला टीका केली. आता टीका करायला त्यांना काय वेळच वेळ आहे, त्यामुळे मी काय त्या टीकेकडे काही लक्ष देत नाही. फक्त एवढंच सांगतो, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ज्या पुतळ्याचं लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं होतं तो पुतळा, त्या कार्यक्रमाला आम्ही होतो. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता. त्याचं कम्प्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो, उद्याच तिथे नेव्हीचे अधिकारी येणार आहेत. आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत. मी त्यांना सांगितले, सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेव्हीचे अधिकारी, आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू. सर, एकूणच या प्रकरणामध्ये आमदार वैभव नाईक यांनी त्या ठिकाणी जाऊन शोधखोळ केली. पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात तोडफोड केली त्यांनी, कायदा मोडला. ठीक आहे, शेवटी एक भावना आहे माणसाची, पण आम्ही त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी, मी मगाशी म्हटलं की आराध्य दैवत आहे. हा पुतळा तात्काळ आम्ही उभारू आणि कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता